भयंकर गरमी चालू झालेली आहे बाहेर आणि थंडगार असं सरबत आपल्याला पटकन झटपट असं हेल्दी सर्वांना आवडेल असं बनवायचं आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। एकदम पटकन तयार होतं, बाहेर जे गाड्यावर मिळतं त्यापेक्षाही भारी टेस्ट आपण घरच्या घरी फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध गरम करण्या अगोदर मी त्यातलं एक अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेतलेलं आहे, थंड दूध। आणि आता दूध तापत आहे। दूध चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकत आहे। अर्ध्या लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर इथे मी वापरलेली आहे। जर जास्त गोड हवं असेल तर जास्त साखर अजून टाकू शकता। तर इथे साखर अशी हलवून चमच्याने आपण विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळत आहे तोपर्यंत इकडे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत मी। आता हे काजू बदाम आणि पिस्त्याची जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमधून। याला आधी असंच कोरडं आपण फिरवून घ्यायचं आहे। तर याची अशी पावडर झालेली आहे। आता याच्यामध्ये मी एक 3 ते 4 चमचे दूध टाकणार आहे, जे थंड आहे ते दूध टाकून पुन्हा आपल्याला याची अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। अशा प्रकारे ती काढून घेतलेली आहे वाटीमध्ये। त्यानंतर त्यामध्ये अजून थोडंसं दूध टाकून मी हे विसळून घेतलेलं आहे सगळीकडे लागलेलं भांड्याला। तर आता इथे मी अजून एक अर्धी पाव वाटी दुधामध्ये मी 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे। कस्टर्ड पावडरने आपल्या मिल्कशेकला एकदम भारी अशी टेस्ट येणार आहे। जो बाहेर हॉटेलमध्ये गाड्यावर जो भेटतो कस्टर्ड मिल्कशेक त्यापेक्षा भारी असं आपलं हे घरच्या घरी बनणार आहे। तर ते सुद्धा 2 चमचे हे दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहे वाटीमध्ये। आता ही जी आपण ड्रायफ्रूटची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकणार आहोत दुधामध्ये। दुधाला छान उकळी आली आहे, गॅस एकदम कमी करायचा आहे आणि आता हे हलवत राहायचं आहे। बुडाला अजिबात चिकटू द्यायचं नाहीये। त्यानंतर आता आपण ही जी कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवलेली आहे दुधामध्ये ती टाकायची आहे। ती एकदा परत हलवून घ्यायची आहे, कारण कस्टर्ड पावडर बुडाला असं साचून बसतं। तर ते टाकत टाकत आपण असं हलवत राहायचं आहे, म्हणजे अजिबात गुठळ्या होणार नाहीत दुधामध्ये कस्टर्ड पावडरच्या। आणि असं मिक्स करत राहायचं आहे। ते एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चिमूटभर वेलची पावडर टाकलेली आहे। वेलची पावडर नाही टाकली तरी चालेल, कारण आपण व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी छान अशी क्रीमी टेस्ट येते। आणि एक 5 मिनिटं आपण हे उकळून घेतल्यानंतर आपण गॅसच्या खाली काढून घेतलेलं आहे, गॅस बंद केलाय आणि याला थंड करून घ्यायचं आहे। वरतून भरपूर असे ड्रायफ्रूट्स कट करून टाकलेले आहेत, काजू बदाम आपल्या आवडीप्रमाणे, पिस्ते इथे मी कट करून टाकलेले आहेत। याला आपण 1 तासभरासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवून थंडगार असं झाल्यानंतर हे आपण पिण्यासाठी घ्यायचं आहे। तर इथे मी फ्रीजमधून काढलेलं आहे, एकदम गार झालेलं आहे, थंडगार। ते थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्टसर होतं आणि आता आपलं थंडगार असं कस्टर्ड मिल्कशेक आपलं तयार झालेलं आहे पिण्यासाठी। तर आता आपण हे ग्लासमध्ये काढलेलं आहे, त्यावर भरपूर असे कट करून बारीक असे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। आपल्या आवडीनुसार आपण त्याला डेकोरेट करायचं आहे आणि इथे तयार झालं आपलं झटपट हेल्दी टेस्टी असं कस्टर्ड मिल्कशेक। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये हे एकदम झटपट तयार आणि होणारं सोपं असं थंडगार असं सरबत घरच्या घरी करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।